नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका बघणार आहोत। आतापर्यंत विचारले गेलेले PU इयर्स क्वेश्चन या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। जिल्हा कोणताही असो प्रश्न हेच असणार आहेत। त्यामुळं महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न बघा। भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर मिश्र अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केलेला आहे। यानंतरचा प्रश्न आहे, LICची स्थापना डॅश डॅश रोजी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर 1 सप्टेंबर 1956 रोजी LICची स्थापना करण्यात आलेली होती। यानंतरचा प्रश्न आहे, अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे बी नंबर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशाने घातला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर डी रशिया या देशाने आर्थिक नियोजनाचा पाया घातलेला आहे। तर यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई शेअर बाजार कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर दलाल स्ट्रीट या ठिकाणी मुंबई शेअर बाजार स्थित असलेला दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे, नवीन संकल्पनानुसार आभासी चलनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर डॅश डॅश कर भरावा लागणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 30% कर भरावा लागणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारतात रेपो दर कोण निश्चित करते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारतामध्ये रेपो दर ठरवण्याचं काम करत असते। यानंतरचा प्रश्न आहे, ट्विटरचे संपादक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर जॅक डोर्सी हे ट्विटरचे संपादक आहे, जॅक डोर्सी। यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन कधी करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 14 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे। यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर अजित पवार हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे नवीन रक्षा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर गिरीधर अरमाने यांची भारताचे नवीन रक्षा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर आदिले सुमारीवाल हे भारतीय ऑलिम्पिक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत, आदिले सुमारीवाल। यानंतरचा प्रश्न आहे, पनामा कालव्याने कोणते 2 महासागर जोडले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी नंबर अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर या 2 महासागरांना जोडण्याचं काम पनामा कालव्याने केलेले आहे। यानंतरचा प्रश्न आहे,
भू भूमध्य समुद्र व अटलांटिक समुद्र कोणत्या सामुद्रधुनीने जोडलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 शी नंबर पालकची सामुद्रधुनी याने भूमध्य समुद्र आणि अटलांटिक समुद्र पालकची सामुद्रधुनीने जोडला गेलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे हिंदी महासागर व बंगालचा उपसागर कोणत्या समुद्रधुनीने जोडले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर पालकची सामुद्र धुनी ने हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांना जोडण्याचं काम केलेलं आहे पालकची समुद्रधुनी. यानंतरचा प्रश्न आहे तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र कोणत्या कालव्याने जोडले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर सुएझ कालवाने तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडण्याचं काम सुएझ कालवा करत आहे. यानंतरचा प्रश्न आहे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर रॉट आयर्न हे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे रॉट आयर्न. यानंतरचा प्रश्न आहे दादाभाई नौरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर पितामह म्हणून दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरूंनी कोणत्या ठिकाणी तुरुंगात असताना लिहिलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर अहमदनगर या ठिकाणी तुरुंगामध्ये असताना पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे अहमदनगर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर चक्रीय बेरोजगारी म्हणतात. आर्थिक मंदीच्या काळामध्ये उद्भवणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी म्हणून ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न आहे शेअर्सच्या रोखे खरेदी विक्रीशी संबंधित गुंतवणूकदारांना व्यापारी बँकेत कोणते अकाउंट उघडावे लागते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर डिमांड अकाउंट उघडावे लागते. शेअर्सच्या रोखे खरेदी विक्री संबंधी गुंतवणूकदारांना व्यापारी बँकेत डिमांड अकाउंट उघडावे लागते. यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा यासाठी कशाची स्थापना केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी प्रभाग समितीची स्थापना करावी लागत असते. स्थानिक कारभारामध्ये लोकांचा सहभाग वाढवावा यासाठी प्रभाग समिती स्थापन करून करावी लागत असते. यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात मतदारासाठी नकाराधिकार नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर महाराष्ट्र हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात मतदारांना नकाराधिकार म्हणजेच नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे महाराष्ट्र. यानंतरचा प्रश्न आहे ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर स्थितांबर या थरामध्ये ओझोन वायूचा स्तर आपल्याला दिसून येतो स्थितांबर. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य म्हणून ओळखले जाते. यानंतरचा प्रश्न आहे शांती स्वरूप घटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर विज्ञान या क्षेत्राशी संबंधित शांती स्वरूप भटनागर पुरस्कार देण्यात येतो. विज्ञान या क्षेत्राशी निगडीत आहे. यानंतरचा प्रश्न आहे
देशातील पहिले वॉटर प्लस शहर म्हणून कोणत्या शहराला घोषित करण्यात आलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, इंदोर या शहराला देशातील पहिले वॉटर प्लस शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या नदीला अमृतवाहिनी म्हणून ओळखल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, प्रवरा या नदीला अमृतवाहिनी नदी म्हणून ओळखल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर उभारला जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, नर्मदा नदीवर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, ताऱ्याचे लुकलुकते डॅश डॅशचे उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, अपवर्तन हे ताऱ्याचे लुकलुकते उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 2022चा टाटा लिटरेचर जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, महेश एलकुंच वार यांना 2022चा टाटा लिटरेचर जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे, महेश एलकुंच वार यांना. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा कोठे उभारण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर, नागपूर या ठिकाणी राज्यातील पहिली वन्यजीव DNA तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात आलेली आहे, नागपूर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, उत्तराखंड या राज्याला सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, उत्तराखंड या राज्याला. यानंतरचा प्रश्न आहे, आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, शशी थरूर हे आंबेडकर अ लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत, शशी थरूर. यानंतरचा प्रश्न आहे, मातोश्री हे पुस्तक कोणत्या राणीच्या जीवनावर आधारित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, राणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित मातोश्री हे पुस्तक असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे दुसरे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, अनिल चव्हाण यांना भारताचे दुसरे CDS म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे, अनिल चव्हाण. यानंतरचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, नाशिक प्लस पुणे या दोन ह्याला कसारा घाट लागतो, हा चुकीचा जोडी आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लहान थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, माथेरान हे भारतातील सर्वात लहान थंड हवेचं ठिकाण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कयाधू नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डी नंबर, हिंगोली हे शहर कयाधू नदीच्या काठावर वसलेले आहे. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, बाळासाहेब खेर हे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते, बाळासाहेब खेर. यानंतरचा प्रश्न आहे, नरसोबाची वाडी येथे कोणत्या दोन नदीचा संगम होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, कृष्णा व पंचगंगा या दोन नदीचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होताना दिसून येतो.
यानंतरचा प्रश्न आहे, जायकवाडी या प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, जपान या देशाचं सहकार्य जायकवाडी प्रकल्प तयार करताना लागलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियानाला 2 ऑक्टोबर 2023 रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, वाहन या क्षेत्राला उद्योग सनराईज क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, वाहन या क्षेत्राला. यानंतरचा प्रश्न आहे, गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36व्या राष्ट्रीय खेळाचे ध्वजारोहण कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, अनु राणी यांनी गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36व्या राष्ट्रीय खेळाचे ध्वजवहन केलेले आहे, अनु राणी यांनी. यानंतरचा प्रश्न आहे, नुकतीच कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय बौद्ध विश्वविद्यालय हे विधेयक सहमत केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, त्रिपुरा या राज्याने आंतरराष्ट्रीय बौद्ध विश्वविद्यालय हे विधेयक सहमत केलेले आहे, त्रिपुरा हे राज्य. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात आलेल्या युरोपियन राष्ट्राचा योग्य क्रमांक ओळखायचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच हे भारतामध्ये आलेले आहे. सगळ्यात अगोदर पोर्तुगीज आले, त्यानंतर डच आले, त्यानंतर इंग्रज आले आणि नंतर फ्रेंच आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, नरेंद्र भट्टाचार्य हे कोणाचे मूळ नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, मानवेंद्रनाथ रॉय यांचे नरेंद्र भट्टाचार्य हे मूळ नाव आहे, मानवेंद्रनाथ रॉय. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, खेडा सत्याग्रह 1916 मध्ये झाला, हे पर्याय जो आहे हा चुकीचा आहे. चंपा अभयारण्य हे 1917 मध्ये झालेलं आहे, हे बरोबर आहे. जालियनवाला हत्याकांड हे 1919 मध्ये झाला, हेही विधान बरोबर आहे. असहकार चळवळ ही 1920 मध्ये सुरुवात झाली, पण खेडा सत्याग्रह हा 1916 मध्ये झालेला नाहीये, हे विधान चुकीचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, आतापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, 5. आतापर्यंत 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सुनीता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, अर्थशास्त्राशी संबंधित सुचिता दलाल ह्या पत्रकार आहेत, अर्थशास्त्र. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देत असतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, उपराष्ट्रपती यांच्याकडे राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा देत असतात. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात डॅश डॅश पासून वस्तू व सेवा कर GST लागू झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, 1 जुलै 1917 पासून भारतामध्ये वस्तू व सेवा कर म्हणजेच GST लागू करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधीपासून पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी, 30 जून 1948 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करत होती, 30 जून 1948 पासून. यानंतरचा प्रश्न आहे,
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डॅश डॅश पर्यंत ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रित करत होती? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 5 जून 1942 पर्यंत ब्रह्मदेशाचे चलन नियंत्रित करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत होती. यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर वयाचे किती वर्ष पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहू शकतात? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर 62 वर्षे होईपर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर त्यांच्या पदावर कार्यरत राहू शकतात, 62 वर्षपर्यंत. यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर चा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर 3 वर्षाचा. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो. यानंतरचा प्रश्न आहे, RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते, CD देशमुख. यानंतरचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे, 1 जानेवारी 1949. यानंतरचा प्रश्न आहे, नवीन 2000 रुपयाची नोट कधी चलनात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर 10 नोव्हेंबर 2016 रोजी नवीन 2000 रुपयाची नोट चलनात आलेली आहे, 10 नोव्हेंबर 2016 पासून.